नमस्कार मित्रांनो, कैवल्यपादाच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कैवल्यपाद बघतोय, कैवल्यपादातली सूत्र समजून घेतोय. या सूत्रांमध्ये महर्षी पतंजलींनी नक्की कोणत्या प्रकारचे गहन गूढ अर्थ दडवलेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व बघत असताना आपण मन म्हणजे नक्की काय, मनाची मानसिकता ही नक्की काय प्रकारची आहे आणि मनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत, कंगोरे आहेत, त्यांच्यावरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. आपण असं देखील बघितलं, एखादा योगी साधक असतो, त्याला विवेक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावरती त्याचं जे मन परिवर्तन आहे ते कसे होते, त्याची मीपणाची जिज्ञासा ही संपून जाणार आहे आणि पुढे जाऊन त्याचा जो मनाचा प्रवाह आहे तो कोणत्या दिशेने जाणार आहे, तो नक्की कसा बनणार आहे, यावरतीच प्रकाशझोत टाकायला आपल्याला हे 26वं सूत्र बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. तदा विवेक निम्नम कैवल्य भागभारम चित्तम. या सूत्रामधील एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊ. तदा, तदा म्हणजेच काय, तर तेव्हा, त्यानंतर. कधी, तर आत्मज्ञानाचा जेव्हा योगी साधकाला साक्षात्कार होतो त्याच्या नंतर. विवेक निम्नम, विवेक निम्नम म्हणजेच काय, तर एकंदरीतच जो विवेक ज्ञानाचा म्हणजेच सत्य असेल असत्य असेल या दोन्ही गोष्टींचा जेव्हा फरक, त्याची सखोलता साधकाला कळते, त्याच्यानंतर काय होणार आहे, तर कैवल्य प्राग भारम, कैवल्याकडे म्हणजेच मोक्षाकडे झुकलेले किंवा त्या कैवल्याकडे गुरुत्वाकर्षण असणारे असे चित्तम म्हणजे साधकाचे जे चित्त आहे, साधकाचे जे मन आहे ते बनते. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा तो आपल्या समोर असा लक्षात येतो की एखादा योगी साधक असेल, जेव्हा त्या साधकाला विवेक ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याचं जे चित्त असते ते कुठल्याही प्रकारे संसाराचे जे विचार आहेत त्या संसारांच्या विचारात न अडकता, त्यांचा कुठलाही विचार न करता जो विवेक ज्ञान असेल त्याच्या सखोलतेकडे हे सर्व चित्त वाहत जाते आणि एकंदरीतच ते कैवल्याची प्राप्ती कशी होईल याचा प्रयत्न करत असते, त्याच्या दिशेने ते झुकलेले असते. बघा, ही प्रवाहाची दिशा आपल्याला समजून घ्यायची. अज्ञानी मन जे असतं ते नेहमी काय करतं, ते नेहमी संसारात अडकण्याचा प्रयत्न करत असतं. माझं कसं होईल, माझा संसार कसा चालेल, मला ही गोष्ट पाहिजे, मला ही गोष्ट आत्मसात करायची, हे सततचे विचार आहेत, हे त्याला सतावत असतात. मात्र जेव्हा विवेक ज्ञान होणार आहे तेव्हा त्याच्या चित्ताची दिशा जी आहे ती एकदम 180 अंशाने अगदी ती मागे फिरते, म्हणजेच मोक्षाकडे फिरते. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. एक नदी तिच्या उगम स्थानाकडून जेव्हा प्रवाहित होते तेव्हा ती सुरुवातीला एकदम रौद्ररूप धारण करते. तिचा प्रवाह खूप जास्ती असतो, जोरात असतो, त्याच्यामुळे वाटेत जे येतं त्यांना ती अडवत पुढे पुढे जात असते. हे सर्व करत असताना तिचा आवाज देखील खूप जास्ती असतो, वाटेत ती पसरते, अडकते आणि जिथे तिला प्रवाह भेटतोय तिथे ती वाहत सुटते. मात्र जसा तिला समुद्र सपाटीचा कुठलाही प्रदेश भेटतोय त्याच्यावरनं ती संथ वाहतीये आणि शेवटी ती समुद्राच्या दिशेने प्रवाहित होतीये आणि ती शेवटी समुद्रात विलीन होते. बघा, जेव्हा ती उगम घेतीये तेव्हा साधकाचं जे मन आहे तशी तिची अवस्था आहे, तीच ही नदी आहे. आणि विवेक ज्ञानाची प्राप्ती म्हणजेच उतार जेव्हा तिला दिसतो तेव्हा ती मोक्षाकडे धावते, म्हणजे समुद्राकडे धावते. बघा, या सूत्रामधून आपण एखादा साधक ज्यांनी विवेक ज्ञान प्राप्त केले त्याच्या चित्ताच्या अवस्थेतील बदल नक्की कसे घडतात हे बघितलं. ह्या सूत्रामधून आपण हे ज्ञान घेतलं. मात्र कैवल्यपादातली बरीच सूत्र आपल्याला अजूनही बघणे बाकी आहेत, त्याच्यामधलं ज्ञान आपल्याला अजूनही घेणं बाकी आहे. मी ती सूत्र तयार केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय, तर तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दाबायचं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्यपादातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.